नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा टेट पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न मराठी विषयाचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहेत, त्याच्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दापैकी चपला या समान अर्थ नसलेला शब्द कोणता? पहा, श्री, विद्युलता, सौदामिनी, वीज. म्हणजे चपला या शब्दाला समानार्थ नसलेला शब्द कोणता आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नसलेला शब्द कोणता आहे? श्री. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा, अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सर्व बाजूने शत्रू, कोणाशीही शत्रू नसलेला, हितशत्रू आणि अनेक जातीचे शत्रू. अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? चला सांगा. पहा, हेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, त्याच्यामुळे नक्कीच याचा तुम्हाला व्यवस्थित सराव करणं गरजेचं आहे किंवा पाहणं गरजेचं आहे. पहा, अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कोणाशीही शत्रू नसलेला, अजातशत्रू, कोणाशीही शत्रुत्व नसलेला, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? भारा, नवरा, कांत, पत्नी. भार्या, भार्या कायला म्हणतात? तर समानार्थी शब्द आहे पत्नीचा समानार्थी शब्द आहे भार्या. पहा, PSI 2001च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पहा, म्हणजे इतर स्पर्धा परीक्षेला विचारलेले प्रश्न तुम्हाला TET 2026मध्ये विचारले जाणार आहेत, त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा, आता चौथा प्रश्न आहे, सव्यापसव्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. पहा, काय सव्यापसव्य? आजूबाजूला, नसती, उठाठेव, हमरी तुमरी, अगळबगळ. सव्यापसव्य सांगा. चौथं त्याचं उत्तर आहे पहा, सव्यापसव्य याचा समानार्थी शब्द आहे नसती उठाठेव. नसती उठाठेव, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. आकाश, संतोष, अंबुज, लोचन. अंबरचा समानार्थी शब्द काय आहे? तर आकाश. अंबर म्हणजेच आकाश, आभाळ, बरोबर. त्यानंतर आपल्याला 6वा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे, मधुकरचा समानार्थी शब्द कोणता? चला, मधुकर. मधुकर कशाला म्हणायचं सांगा. सखा, मधुर, मधमाशी, भ्रमर. सांगा काय? मधुकर. मधुकरचा समानार्थी शब्द काय? भ्रमर, भुंगा, भ्रमर, मधुकर, बरोबर. त्यानंतर उपभोग या शब्दाला समानार्थी शब्द द्या. मंगल, ऐहिक, सुख, समाधान, आनंद. उपभोग. 7. काय उपभोगला समानार्थी शब्द? ऐहिक सुख, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे. 8वा प्रश्न आहे, पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता? चला सांगा, पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता? ज्याला येत आहे त्यांनी कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पहा, पाणीग्रहण. पाणीग्रहण चा समानार्थी शब्द मुंज, अर्ध्य, नमस्कार, विवाह. पाणीग्रहण. पहा, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. पाणीग्रहणचा समानार्थी शब्द आहे विवाह. काय? विवाह. पाणीग्रहण म्हणजेच विवाह. गडणी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. गडणी. गडणीचा समानार्थी शब्द आहे पहा, पक्षी, मित्र, शत्रू, मैत्रीण. गडणी म्हणजेच मैत्रीण. काय? मैत्रीण. लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. अश्वस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. अश्वस्थ. अश्वस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पिंपळ, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर खळ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. पहा, खळ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे. इंद्रधनुष्य, सज्जन, दुर्जन, दंड. खळ. 11वा प्रश्न आहे, काय त्याचं उत्तर? खळ म्हणजे दुर्जन, पर्याय क्रमांक 3. वीज या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. चपला, चमकणे, प्रकाश, तेज. पहा, वीजला समानार्थी शब्द आहे काय? चपला, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 13वा प्रश्न आहे पहा, निरभ्र या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. निरभ्र. निरभ्र, अभ्र नसलेला, पाणीदार असलेला, ढगांनी व्यापलेला, पाण्यातील अभ्र. सांगा. निरभ्र. 13. अभ्र नसलेला. निरभ्रचा समानार्थी शब्द अभ्र नसलेला, पर्याय क्रमांक 1. पहा, त्यानंतर 14वा, अतिथी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. आदर, सत्कार, अतिथी असलेला, मोठी तिथी, पाहुणा. अतिथीचा समानार्थी शब्द आहे पाहुणा. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक
4 पाहुणा. सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. ताम्र, हेम, लोह, काष्ट. सांगा. 15वा प्रश्न आहे पहा. सोने या शब्दाला समानार्थी शब्द काय? हेम. पर्याय क्रमांक 2 हेम. प्रदोष या शब्दास असलेला समानार्थ ओळखा. प्रदोष विशेष दोष असलेला, दोष नसलेला, पहाटेचा समय, मुद्दाम दोष ठेवलेला. प्रदोष. 16वा प्रश्न आहे पहा. त्याचं उत्तर आहे पहाटेचा समय. प्रदोष. प्रदोष म्हणजे काय? पहाटेचा समय. पहाटेचा समय म्हणजे प्रदोष. त्यानंतर दुटांगी या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. 2 टांगे असलेला, 2 ठिकाणी फाटलेला, 2 कासोटे असलेला, 2 पाय असलेला. दुटांगी. काय म्हणतो आपण? दुटांगी म्हणजे 2 पाय असलेला. दुटांगी म्हणजेच काय? 2 पाय असलेला दुटांगी. त्यानंतर 18वा प्रश्न आहे. बोलभांड या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. बोलभांड. पहा यातले किती प्रश्न तुमचे बरोबर येतात ते पहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क मिळतात किंवा नाही हे तुमच्या लक्षात येईल. बोलभांड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बडबड्या, बोलता बोलता भांडणारा, भांडणावरून बोलणारा, भांड्याचा आवाज. बोलभांड. पहा बोलभांड या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. बोलता बोलता भांडणारा. बोलभांड म्हणजेच काय? बोलता बोलता भांडणारा. त्यानंतर पक्ष शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. बाजू, पथ, संत, ओहळ. पहा 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पक्ष. पक्ष म्हणजे बाजू. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पंक्ती प्रपंच या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. प्रपंचाची दिशा, पक्षपातीपणा, पंक्तीमधील प्रपंच आणि संसारी पंगत. पंक्ती प्रपंच. पहा पंक्ती प्रपंच याचा अर्थ आहे पक्षपातीपणा. पंक्ती प्रपंच म्हणजेच पक्षपातीपणा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 21वा. वृश्चिक शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पाल, विंचू, साप, प्राणी. वृश्चिक. वृश्चिकला समानार्थी शब्द काय आहे? तर विंचू. त्यानंतर दिलेल्या शब्दापैकी पृथ्वीचा समानार्थी शब्द कोणता? वसुंधरा, पृथ्थ, वृत्त, आकाश. काय? तर वसुंधरा. पृथ्वीचा समानार्थी शब्द वसुंधरा. म्हणजेच 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? रत्नाकर. आपण कशाला म्हणतो? समुद्राला म्हणतो का रत्नाकर? कशाला म्हणतो? समुद्र. समुद्र म्हणजे रत्नाकर. 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 24वा प्रश्न आहे. खालील समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा. अनल, विस्तव, पावक, अग्निवन्य बरोबर आहे. घर, सदन, भवन, गृह, आलय बरोबर आहे. चंद्र, इंदू, सुधाकर, हिमांशू, शशी बरोबर आहे. अमृत, सुधा, पियुष, रस, चिरंजीवी. पहा म्हणजेच या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे? म्हणजे 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अमृत, सुधा, पियुष, रस आणि चिरंजीवी हे या ठिकाणी चुकीची जोडी आहे. त्यानंतर 25वा प्रश्न आहे पहा. मग या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. मग या शब्दाला मग, नंतर, आपण, वेळ, अगोदर. पहा मगला समानार्थी असलेला शब्द ओळखायचा आहे. कोणता आहे? मग. सांगा. 25व्या प्रश्नाचं उत्तर. 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे नंतर. मग म्हणजे नंतर. वीट या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. तिटकारा, तिरस्कार, कंटाळा आणि सिमेंट. तर वीट या शब्दाला समानार्थी शब्द आहे तिटकारा. म्हणजेच 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तिटकारा. त्यानंतर आपल्याला पुढं जायचं. मधुर या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. मधुर या शब्दात समानार्थी. मधुर म्हणजे काय? गोड. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. बुद्धी या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. विचार, ज्ञान, मती, हुशार, हुशारी. बुद्धी या शब्दाला समानार्थी शब्द आहे मती. त्यानंतर 29वा प्रश्न आहे. सार्वजनिक या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. सर्वांमध्ये, सर्वांच्या मालकीचे, सर्व ठिकाणी, सर्वजण. पहा 29वा प्रश्न काय येते उत्तर त्याचं? सर्वांच्या मालकीचे. सार्वजनिक म्हणजे सर्वांच्या मालकीचे. त्यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे 30वा प्रश्न. मुख्य या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. मुख्य. मुख्याला आपण काय म्हणतो? प्रमुख. बरोबर नाही? मुख्य म्हणजे 30व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे सत्ता या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. संपत्ती, मालकी, अधिकार, पराक्रम. सत्ता. सत्ता आहे म्हणजे काय आहे? मालकी आहे का अधिकार? सांगा. सत्ता.
31 म्हणजेच काय आहे अधिकार. सत्ता म्हणजेच काय आहे अधिकार आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 32वा प्रश्न आहे, आरोग्य या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. ताकद, शरीर, निरोगीपणा, मन. पहा आरोग्य या शब्दाला समानार्थी शब्द सांगायचे. काय आहे निरोगीपणा. आरोग्य, निरोगीपणा. आरोग्य या शब्दात समानार्थी असलेला शब्द काय आहे असलेला शब्द निरोगीपणा. त्यानंतर पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांग. कर, हात, उत्पन्नावरील अधिक भार, किरण, वरील सर्व. सांगा पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. कर. पहा कर म्हणजे हात आहेत. पहा हात म्हणजे 33व्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पहा कर, उत्पन्नावरील अधिभार आणि किरण आणि वरील सर्व. पहा 33व्या प्रश्नाचं कर म्हणजे वरील सर्व आहे बरं का. किरण, उत्पन्नावरील अधिभार, हात. त्यानंतर 34वा प्रश्न आहे, पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. खग, घोडा, वाटा, द्विज आणि वारू. खग, खग म्हणजे काय रे पक्षी ना. मग 34व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे या ठिकाणी 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे द्विज. त्यानंतर अली, मधुप, मिलिंद म्हणजे डोंगर, भ्रमर, मकरंद, मधमाशी. पहा म्हणजे भुंग्याला समानार्थी शब्द येते 35 म्हणजे या 35व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 भ्रमर. अली, मधुप, मिलिंद, भ्रमर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पर्वत या शब्दात समानार्थी नसलेला शब्द ओळखा. शैल, टेकडी, हिमालय, डोंगर. काय आहे तर समानार्थी नसलेला शब्द 36व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमालय. हिमालय. त्यानंतर कौमुदी या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. कमळ, चांदणे, होडी, कुमारिका. कौमुदी, कौमुदी काय याचा अर्थ समानार्थी शब्द कोणता आहे कौमुदीचा. पहा 37वा प्रश्न कमेंट करा. पर्याय क्रमांक 2 चांदणे. कौमुदी म्हणजेच चांदणे. 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहण्या अगोदर आपण हे जे प्रश्न पाहिले 37 प्रश्न हे TET पेपर 1 आणि 2 मधील मराठी विषयासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की चांगले मार्क मिळण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. खूप सारे कष्ट या ठिकाणी करावे लागतात आणि नंतरच त्या ठिकाणी आपल्याला हा व्हिडिओ किंवा हे प्रश्न आपल्याला न चुकता व्यवस्थित त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यावे लागतात. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद.